आजचा दिवस आहे गुरुपौर्णिमा. आपल्या जीवनात मार्गदर्शन करणाऱ्या प्रत्येक गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस. आई, वडील, शिक्षक, ज्येष्ठ व्यक्ती, मित्र किंवा आयुष्यामध्ये योग्य वेळी योग्य दिशा दाखवणारी कोणतीही व्यक्ती ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे आपल्याला घडवलं, तेच आपले गुरु. जेव्हा आपण आयुष्यामध्ये अडखळतो, चुकतो, हरवून जातो, तेव्हा गुरूंचे आशीर्वाद, त्यांची शिकवण आणि त्यांची साथ आपल्याला पुन्हा नव्याने उभं राहण्याची ताकद देतात. प्रत्येक नवीन संकटाला सामोरं जाण्याचं धैर्य त्यांच्याकडून मिळतं. माझ्या आयुष्यातील अशाच सर्व गुरूंना माझा शतशः नमन. माझे गुरु म्हणजे अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ. गुरु आपण ठरवत नाही, तो गुरुच आपल्याला स्वीकारतात. स्वामी स्वतःवर ज्याच्यावर कृपा करतात त्यालाच आपल्या सेवेत घेतात. मला ज्या दिवसापासून स्वामी समजायला लागले त्या दिवसापासून देव म्हणजे काय हेही समजायला लागलं. माझ्यासोबत ना एक कायम अशी अदृश्य शक्ती आहे याची जाणीव मला झाली. कधी माझं बोट धरून चालणारी, तर कधी माझ्या डोक्यावरती आशीर्वादाचा हात ठेवून मला धीर देणारी, तीच माझी स्वामी माऊली. तुम्ही कोणालाही गुरु माना, श्री स्वामी समर्थ, शेगावचे गजानन महाराज, शिर्डीचे साईबाबा, शंकर महाराज, कुठलेही सद्गुरू, पण श्रद्धा मात्र निस्वार्थ आणि मनापासून असावी. मनात एक, ओठावर दुसरं असेल ना, तर देव ना कळतो ना गुरु. देव शोधण्यासाठी मंदिरात जाण्यापूर्वी माणसात मधला देव ओळखायला शिका. माझ्या मते गुरूंची सर्वात मोठी शिकवण म्हणजे माणुसकी जपा. राग, अहंकार, मत्सर आणि द्वेष यांचा त्याग करा. त्याऐवजी प्रेम, करुणा, संयम, क्षमा, दुसऱ्यांची काळजी घेण्याची भावना आपल्या मनात वाढवावी. आज ना समाजात अगदी छोट्या छोट्या कारणांवरून वाद होतात. त्यांचं रूप हे हिंसेत बदलतं. जर प्रत्येकाने गुरुची शिकवण आचरणात आणली तर अशा राक्षसी प्रवृत्तीला आपल्या समाजात कधीच स्थान मिळणार नाही. आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण स्वतःला एक छोटासा संकल्प करूया. कोणाचं मन दुखावण्याऐवजी त्याला आधार देऊ, कोणाचा द्वेष करण्याऐवजी त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करू आणि रोज स्वतःची एक चूक सुधारत एक चांगला माणूस जगण्याचा नक्की प्रयत्न करू.